श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुदेवदत्तात्रेयाय नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरवे नमः। हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली। वरदहस्तधर मम श्री। तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी। उद्धारावे कृपा वा श्रीहरिराया। श्रीमद्भागवत महापुराण तृतीय स्कंध अथाष्टादशोऽध्यायः। हिरण्याक्षाबरोबर वराह भगवानांचे युद्ध। मैत्रेय म्हणाले, हे विदुरा, वरुणाचे हे बोल ऐकून तो मदोन्मत्त दैत्य अत्यंत खुश झाला. तू त्यांच्या हातून मारला जाशील या त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता नारदांना श्रीहरींचा ठावठिकाणा विचारून तो तत्काळ रसातळात पोचला. तिथे त्याने विश्वविजयी वराह भगवानांना आपल्या दाढीच्या टोकावर पृथ्वीला ठेवून वरच्या बाजूला जाताना पाहिले. ते आपल्या लाल भडक चमकदार डोळ्यांनी त्याचे तेज हरण करीत होते. त्यांना पाहून तो खदखदा हसू लागला आणि म्हणाला, अरे, हा जंगली पशु इथे पाण्यात कुठून आला? नंतर तो वराहांना म्हणाला, अरे मूर्खा, इकडे ये, या पृथ्वीला सोडून दे. विश्वविधात्या ब्रह्मदेवाने ही आपल्या रसातल वासियांना स्वाधीन केली आहे. अरे वराह रूपधारी सुराधमा, माझ्या देखत तू हिला सुखरूपपणे जाऊ शकणार नाही. तू मायेने लपून छपूनच दैत्यांना जिंकतोस आणि मारून टाकतोस. आमच्या शत्रूंनी आमचा नाश करण्यासाठीच तुला पाहिले आहे काय? योग माया हेच तुझे बळ आहे. तुझ्यात पुरुषार्थ थोडाच आहे. मूर्खा, आज तुला नाहीसा करूनच माझ्या बांधवांचा शोक मी दूर करीन. जेव्हा माझ्या हातातून केवळ सुटलेल्या गदेच्या प्रहाराने डोके फुटून तू मरून जाशील, तेव्हा तुझी आराधना करणारे जे देव आणि ऋषी आहेत ते सर्वजण मुळे तोडलेल्या झाडाप्रमाणे आपोआप नष्ट होऊन जातील. हिरण्याक्ष भगवंतांना कठोर भाषणरूप बाणांनी टोचीत होता, परंतु त्यांनी दाताच्या टोकावर स्थिर असलेली पृथ्वी भयभीत झालेली पाहून ते टोचणे सहन केले आणि ज्याप्रमाणे मगरीचा तडाखा खाऊनही हत्तीणीसह हत्ती पाण्याच्या बाहेर येतो त्याप्रमाणे पृथ्वी घेऊन ते बाहेर आले. जेव्हा हिरण्याक्षाने दिलेल्या आव्हानाला प्रत्युत्तर न देता ते पाण्याच्या बाहेर येऊ लागले, तेव्हा मगर ज्याप्रमाणे हत्तीचा पाठलाग करते त्याचप्रमाणे पिवळे केस आणि तीक्ष्ण दाडांच्या त्या दैत्याने त्यांचा पाठलाग केला आणि वज्राप्रमाणे तीक्ष्ण स्वरात तो म्हणू लागला, निर्लज्ज दुर्जनांना न करण्यासारखी गोष्ट कोणती आहे? भगवंतांनी पृथ्वीला आणून पाण्याच्या वर व्यवहाराला योग्य ठिकाणी ठेवले आणि तीत आपली शक्ती स्थापन केली. त्यावेळी हिरण्याक्षाच्या समक्षच ब्रह्मदेवांनी त्यांची स्तुती केली आणि देवतांनी पुष्पवृष्टी केली. तेव्हा भली मोठी गदा घेऊन आपला पाठलाग करणाऱ्या, सोन्याचे अलंकार आणि अद्भुत कवच धारण केलेल्या, तसेच कठोर शब्दांनी एकसारखे मर्मभेदी गाव घालणाऱ्या हिरण्याक्षाला अत्यंत क्रुद्ध श्रीहरी हसत हसत म्हणाले. श्री भगवान म्हणाले, अरे, तुझ्यासारख्या कुत्र्यांना शोधित फिरणारे आम्ही खरोखरीच जंगली प्राणी आहोत. अरे दुष्टा, तुझ्यासारख्या मृत्यूपाशात अडकलेल्या जीवांच्या आत्मस्तुतीकडे वीर पुरुष लक्ष देत नाहीत. रसातळात राहणाऱ्यांची भूमी चोरून आणून आणि लास सोडून तुझ्या गदेने भयभीत होऊन आम्ही इथे पळून आलो आहेत, हे बरोबर आहे. तुझ्यासारख्या अद्वितीय वीरासमोर युद्धासाठी उभे राहण्याचे सामर्थ्य आमच्यात कुठून असणार? परंतु आता तर आम्ही तुझ्यासमोर कसे का असेना उभे आहोत. तुझ्यासारख्या बलवानाशी वैर करून आम्ही तरी कुठे जाऊ शकतो? तू पायदळ वीरांचा सेनापती आहेस, तेव्हा आता निशंकपणे कोणताही विचार न करता तत्काळ आम्हाला मारून आमच्या बांधवांचे अश्रू पुस. आपल्या बांधवांचे अश्रू पुस. जो आपल्या प्रतिज्ञेचे पालन करीत नाही तो असभ्य होय. मैत्रेय म्हणाले, विदुरा, जेव्हा भगवंतांनी क्रोधाने त्या दैत्याचा अशा प्रकारे खूप उपहास आणि तिरस्कार केला, तेव्हा पकडून खेळ खेळल्या जाणाऱ्या सापाप्रमाणे तो क्रोधाने जळफळू लागला. तो खवळून उसासे टाकू लागला. त्याची इंद्रिये क्रोधाने क्षुब्ध झाली आणि त्या दैत्याने मोठ्या आवेशाने झेप घेऊन भगवंतांच्यावर गदेने प्रहार केला. ज्याप्रमाणे योगसिद्ध पुरुष मृत्यूच्या आक्रमणापासून आपला बचाव करतो, अगदी त्याचप्रमाणे भगवंतांनी आपल्या छातीवर केलेला त्या शत्रूच्या गदेचा प्रहार थोडेसे बाजूला होऊन चुकविला. नंतर जेव्हा क्रोधाने दात ओठ चावीत आपली गदा घेऊन तो वारंवार फिरवू लागला, तेव्हा रागाने लाल होऊन श्रीहरी वेगाने त्याच्यावर धावून गेले. विदुरा,
तेव्हा प्रभूंनी शत्रूच्या उजव्या भुवईवर गदेचा प्रहार केला, परंतु गदायुद्धात प्रवीण असणाऱ्या हिरण्याक्षाने मध्येच तो आपल्या गदेवर झेलला. अशा प्रकारे श्रीहरी आणि हिरण्याक्ष एक दुसऱ्याला जिंकण्याच्या इच्छेने अत्यंत क्रुद्ध होऊन एकमेकांवर आपल्या भारी गदांनी प्रहार करू लागले. त्यावेळी त्या दोघांमध्ये जिंकण्याची स्पर्धा लागली. दोघांचीही शरीरे गदांच्या घावांनी घायाळ झाली होती. त्या घावातून वाहणाऱ्या रक्ताच्या वासाने दोघांचाही क्रोध वाढत होता आणि ते दोघेही वेगवेगळी पवित्रे घेत होते. एका गायीसाठी 2 वळू भांडतात, त्याचप्रमाणे एका पृथ्वीसाठी त्या दोघांमध्ये एकमेकांना जिंकण्याच्या इच्छेने मोठे भयंकर युद्ध झाले. विदुरा, जेव्हा अशा प्रकारे हिरण्याक्ष आणि मायेने वराहरूप धारण केलेले भगवान यज्ञमूर्ती पृथ्वीसाठी एकमेकांशी वैर धरून युद्ध करू लागले, तेव्हा ते पाहण्यासाठी ब्रह्मदेव ऋषींसहित तिथे आले. हजारो ऋषींबरोबर असलेल्या ब्रह्मदेवांनी जेव्हा पाहिले की दैत्य मोठा शूर आहे, त्याच्यात भयाचे नावही नाही, तो तोंड देण्यास समर्थ आहे आणि त्याचा पराक्रम मोडून काढणे मोठे कठीण काम आहे, तेव्हा आधी सुकररूप नारायणांना ती म्हणाले. ब्रह्मदेव म्हणाले, देवा, माझ्याकडून वर मिळवून हा दुष्ट दैत्य मोठाच प्रबळ झाला आहे. यावेळी तो आपल्या चरणांना शरण आलेले देव, ब्राह्मण, गायी आणि अन्य निरपराध जीव यांना मोठी हानी पोचवणारा, दुःख देणारा आणि भयप्रद होऊ लागला आहे. याच्या तोडीचा कोणी योद्धा नाही, म्हणून हा महाशत्रू आपल्याशी बरोबरी करू शकणारा वीराच्या शोधात सर्व लोकांमध्ये फिरत आहे. हा दुष्ट, मायावी, घमेंडखोर आणि निरंकुश आहे. एखादे लहान मूल ज्याप्रमाणे क्रुद्ध झालेल्या सापाशी खेळते, तसे आपण याच्याशी खेळू नका. देवा अच्युता, जोपर्यंत हा भयानक दैत्य आपली वेळ आल्यावर अत्यंत प्रबळ होत नाही, त्या अगोदरच आपण आपल्या योगमायेचा स्वीकार करून या पाप्याला मारून टाका. प्रभू पहा, लोकांचा संहार करणारी संध्याकाळची भयंकर वेळ येऊ लागली आहे. सर्वात्मन, आपण अगोदरच या असुराला मारून देवांना विजय मिळवून द्या. यावेळी अभिजित नावाचा मंगलमय मुहूर्ताचा योग आला आहे, म्हणून आपण आपले सुहृद असलेल्या आमचे कल्याण करण्यासाठी ताबडतोब या दुर्जन्य दैत्याला मारून टाका. प्रभो, याचा मृत्यू आपल्या हातूनच होणार आहे. आमचे मोठे भाग्य आहे की हा स्वतः कालरूप असलेल्या आपल्याजवळ आला आहे. आपण आता युद्धात बलपूर्वक याला मारून लोकांना शांती मिळवून द्या. अध्याय 18 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिताया तृतीयस्कन्धे हिरण्याक्षवधेष्टादशोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जरी नाशिवंत असे देह माझा परी त्याच देही सदा वास तुझा. मला बुद्धी दे गुण तुझेच गाया. क्षमा कर श्री सद्गुरुराया. ऋषिकेशमेवाग्मनः काय जातं हरे ज्ञानतो विश्वसाक्षिन्. क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्न चित्त. श्री सद्गुरु चरणारविन्दार्पणमस्तु.